नमस्कार मित्रांनो, आपण सर्वसामान्य लोक 2 वेळचं जेवण करत असतो, सकाळ आणि संध्याकाळ. माझ्या वाचनामध्ये आणि ऐकण्यामध्ये ही एक गोष्ट आलेली आहे की सूर्यास्तानंतरचं जेवण हे आरोग्याला खूप हानिकारक असते. सूर्यास्तानंतरच्या जेवणामुळे आपल्या शरीरात जर कॅन्सरच्या पेशी असतील, एखादा आपल्या शरीरावर शिस्ट असेल, म्हणजे एखादी गाठ असेल, तर ती वाढण्यास मदत होते. त्याला पौष्टिक आहार हा रात्री झोपेमध्ये आपण सूर्यास्तानंतर जेवल्यानंतर झोपल्यानंतर त्या आहारातून त्याला पौष्टिकता मिळते. म्हणून सूर्यास्तानंतरचं जेवण टाळता आलं तर त्या कॅन्सरच्या पेशी ऑटोमॅटिक मृत पावतील. एखाद्या व्यक्तीला डायबिटीज आहे तर त्या व्यक्तीने जर सूर्यास्तानंतर नाही जेवलं, सूर्यास्ताच्या अगोदर जेवलं, तर काही हालचाली होऊन, म्हणजे आपल्याला झोपण्याचं टायमिंग समजा आपला 10 वाजताचा आहे, तर आपण 6च्या आधी जर जेवण केलात तर 10 पर्यंत आपण ते पचन करून टाकतो. त्या ऊर्जेचा आपला उपयोग पण होतो आणि स्टोअर एनर्जी जी आहे ती आपल्या शरीरातली कमी होते. आणि स्टोअर एनर्जी झाल्यामुळे आपलं शुगर ब्लडमध्ये वाढणार नाही. त्यामुळे सूर्यास्तापूर्वी जेवता आलं तर खूप चांगलं. मी यामधला काही तज्ज्ञ नाही आहे. हे मी सर्व जे सांगतोय ते माझ्या वाचण्याने आणि ऐकण्याने, काही डॉक्टरचे सल्ले, या सर्वांचा विचार करून मी तुमच्याशी बोलतोय. योग्य कोणत्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. सूर्यास्तानंतर जर आपल्या किचनला आपण बंदच करून ठेवलं तर मला वाटतं आपल्या घरातील सर्वांचेच आरोग्य चांगले राहतील. आणि मला माहीत आहे आपण सर्वसामान्य लोक हे गोष्ट करणं शक्य नाही. आपण दिवसभर काम करतो तेव्हा आपलं घर कुठे चालतं. तरी पण प्रयत्न करा यामध्ये काय बदल करता आला तर. सूर्यास्तानंतरच्या जेवणामुळं आपल्या पोटाचे खूप सारे विकार निर्माण होत असतात. सकाळी उठल्यानंतर आपलं वेगवेगळ्या जागी आपलं अंग दुखत असतं. काही जणांची कंबर दुखते, काही जणांची मान दुखते, काही जणांची पाठ दुखते. हे सर्व दुखणं सुद्धा आपलं कमी होणार. समजा आपण सूर्यास्ताच्या पूर्वी जेवू शकलो नाही, नंतरच जेवायची वेळ आली, तर आहार थोडासा कमी करावा. म्हणजे अर्ध्यावर जर केला, शक्यतो सूर्यास्तानंतर जेवूच नाही, पण आहार जर कमी केला तरी पण आपण थोडंसं आरोग्यदायी राहू शकू. अवश्य